नमस्कार, मी आकाश जाधव. कर्नाटका बँकेने एक कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह किंवा कस्टमर सर्व्हिस असोसिएट या नावानं एक नवीन जाहिरात काढलेली आहे. त्याबद्दलची माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिजे आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कधीही प्रायव्हेट बँकांच्या कोणत्या ॲडव्हर्टिजमेंट आल्या तर 3 ॲडव्हर्टिजमेंट मी नेहमी घेतो. त्या 3 ॲडव्हर्टिजमेंटमध्ये एक कर्नाटका बँक आहे, एक फेडरल बँक आहे आणि अजून एक साऊथ इंडियन बँक आहे. त्याशिवाय ह्या 3 बँकांची चौथी बँक जी आहे ती IDBI आहे, ती घ्यावी लागते सोबतच्या सोबत. तर साधारणतः या 3-4 बँकांची अपडेट आपल्याला रेग्युलर आपल्या बँकेसोबत असतील किंवा रेग्युलर आपल्या इतर ॲडव्हर्टिजमेंटसोबत असतील तर ते घ्यावे लागतात. त्या पाठीमागचं महत्त्वाचं कारण आहे की ह्या सगळ्या बँका ज्या आहेत ह्या IBAच्या मेंबर आहेत, अर्थात इंडियन बँक्स असोसिएशनच्या मेंबर आहेत. त्यामुळं जो पगार, ज्या फॅसिलिटी आपल्याला एखाद्या नॅशनलाइज बँकेला पाहायला मिळतात, बिलकुल तोच पगार आणि त्याच फॅसिलिटी आपल्याला किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त, आपल्याला किंबहुना जास्त का ते पण मी थोडा सांगतो तुम्हाला. हे आपल्याला फेडरल बँक आणि कर्नाटका बँकेसोबत पाहायला मिळतं. तर चला आपण चालू करूयात आपला व्हिडिओ. आपण 2 पार्टमध्ये डिवाइड केलेला आहे. पहिल्या पार्टमध्ये आपण नोटिफिकेशन बघू आणि दुसऱ्या पार्टमध्ये आपण तुमचे मिसलेनियस डाऊट्स आणि त्याच्या तयारी आणि बाकी सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला पाहता येईल. ते पाहण्याच्या आधी मला फक्त एक अनाउन्समेंट करायची होती. ती म्हणजे TRTI ट्रायबल रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, जे शेड्यूल ट्राईबची मुलं आहेत त्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा त्यांच्या ॲप्लिकेशन लिंक्स ओपन झालेल्या आहेत सगळ्या कोर्सेससाठी. आणि या सगळ्या कोर्सेसमध्ये संकल्प एज्युकेशन आहे. तशा सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत हा मेसेज पोहोचवा की आता सध्याला विकल्प देत असताना पहिला विकल्प हा संकल्प एज्युकेशनचा गेला पाहिजे. तर चला, त्यानंतर आपली जी नवीन ऑनलाईन बॅच आहे बँकिंग प्राईम 8.0 ही 3 डिसेंबरपासून चालू होईल आणि आपली जी ऑफलाईन बॅच आहे ती 12 नोव्हेंबरपासून स्टार्ट झालेली आहे. आता ह्या अनाउन्समेंटच्या नंतर आपण लगेच जाहिरातीकडे येऊयात. ही ती जाहिरात आहे, ह्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये उपलब्ध करून देतो. कर्नाटका बँक ही एक्झॅक्ट 100 वर्ष जुनी बँक आहे. 100 इयर्स. तुमच्या सध्या जेवढे नॅशनलाइज बँक आहेत त्या बऱ्यापैकी बँकांपेक्षा जुनी बँकसुद्धा आहे. तर 100 वर्ष जुनी मँगलोर जे कर्नाटकामध्ये आहे तिथली हेडक्वार्टर्ड अशी बँक आहे. बँकेच्या 950 ब्रँचेस आहेत, 8,500 प्लस एम्प्लॉई आहेत आणि 13 मिलियन, जवळपास 1.25 कोटीच्या वरती बँकेचे एम्प्लॉई, बँकेचे जे कस्टमर आहेत ते कस्टमर आहेत. तर एक मोठा बेस तुम्हाला या निमित्तानं पाहायला मिळेल. तर बऱ्यापैकी मोठी बँक आहे, प्रॉफिट मेकिंग बँक आहे आणि बँकेचं वर्क कल्चर जे आहे ते आपल्या जेवढ्या काही नामांकित पब्लिक सेक्टर बँक आहेत त्यांच्यापेक्षा चांगलं सुद्धा आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना आपण ज्यावेळेस विचारतो तर विद्यार्थी बँकेबद्दल बऱ्यापैकी चांगलं सांगतात. बघा, तर कर्नाटका बँकेनं ज्या जागा काढल्यात त्या काढल्यात कस्टमर सर्व्हिस असोसिएट या पोस्टसाठी. त्यासाठी त्यांना फक्त ग्रॅज्युएशन पाहिजे. ग्रॅज्युएशन कोणतंही विद्यापीठाचं चालून जाईल, मुक्त विद्यापीठ पण चालेल. ग्रॅज्युएशन हे 1 नोव्हेंबर किंवा त्याच्या आधी कंप्लीट झालेलं पाहिजे, नंतरचं ग्रॅज्युएशन चालणार नाही. एज लिमिट 26 वर्षाची आहे ॲज ऑन 1 नोव्हेंबर आणि फक्त SC ST कॅटेगरीला 5 वर्ष एक्स्ट्रा आहेत. 26 + 5 31 वर्षे. OBCला एक्स्ट्रा एज लिमिटमध्ये कसलीही वाढ जितकी देण्यात आलेली नाही आहे. एक्झामसाठी फीस जनरल, अनरिझर्व्ड, OBC आणि अदरसाठी 700 आणि SC ST विद्यार्थ्यांना 600 रुपये फीस असणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं मी पेमेंटबद्दल बोलत होतो. तुम्ही जर पाहिलं तर ह्यांचा पगार जो आहे क्लरिकलचा पगार, आता हा कस्टमर सर्व्हिस असोसिएट म्हणलं की हा पगार, हा जर बघितलं तर ही पोस्ट क्लरिकलची आहे. क्लरिकलचा हा पगार 59,000 रुपये प्रति महिना आहे, जो नॅशनलाइज बँकांपेक्षा जास्त आहे. तुम्हाला माहिती आहे की नॅशनलाइज बँकांची बायपॅट्रेट ॲग्रीमेंट होते दर 3 वर्षाला. आता ती ॲग्रीमेंट झाल्याच्यानंतर यांना पण लागू असते, यांना पण तेवढं वाढावं लागतं आणि त्याच्यावर यांचीसुद्धा जे ते वाढीव एक अजून ॲग्रीमेंट असते. त्यानुसार वाढीव एक काय म्हणतात त्याला पगारामध्ये नॅशनलाइज बँकांपेक्षा एक जास्त पार्ट त्यांना मिळत असतो. थोडंसं पुढे एक्झामचे जे सेंटर्स आहेत ते मुंबई आणि पुणे, महाराष्ट्रामध्ये 2 ठिकाणी आहेत. पण जे विद्यार्थी जिथे ज्यांना जे जवळ पडतं आहे, जसं काहींना महाराष्ट्र म्हणजे नांदेडपासून जवळ मला हैदराबाद पडतं, तिकडे जाऊन एक्झाम देऊ शकतात. अजूनही बाकी सेंटर्स आहेत, काहींना समजा इकडे कलबुर्गी हे जवळ पडत असेल तिथे जाऊन एक्झाम देऊ शकतात. काहींना धारवाड, हुबळी जवळ पडत असेल तिथे जाऊन सुद्धा तुम्हाला जे कन्व्हिनियंट आहे ते वाला ऑप्शन तुम्ही देऊ शकतात. जे विद्यार्थी ऑनलाईन टेस्टमध्ये पास होतील त्यांना इंटरव्ह्यूला बोलवलं जाईल. त्यांनी लिहिलं आहे की इंटरव्ह्यू मी मँगलोरमध्ये घेऊ. मागे पण असंच लिहिलं होतं त्यांनी, इंटरव्ह्यू मँगलोरमध्ये घेऊ. पण त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या जास्त मुलांनी अप्लाय केलं होतं, नंतर इथल्या मुलांना मुंबईचं सेंटर त्यांनी दिलं होतं. त्यामुळं असं काही नाही की एखाद्या वेळेस मुली विचार करतील आमच्यासोबत तिकडे कोण येईल इंटरव्ह्यूला.
तर नंतर त्यांनी मुंबई सेंट्रल इंटरव्ह्यूसाठी उपलब्ध करून दिलं होतं हे सांगणं सोबत सोबत आवश्यक आहे. पुढे सुरुवातीला प्रॉपर इंडक्शन ट्रेनिंग होते, तुमचं प्रोबेशन 6 महिन्याचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 3 वर्षाचा बॉन्ड जो तो बँकेसोबत करायचा आहे आणि त्याच्यामध्ये जे डिटेल्स आहेत ते म्हणे की ऑफर लेटरसोबत आम्ही अपॉइंटमेंट लेटरसोबत देऊयात की ते जर ब्रेक केलं तर पुढे काय. तर सध्या त्याचं टेन्शन घ्यायचं गरज नाही, सध्या फक्त एक्झाम पास करायचं आहे. याच्याबद्दल बघा थोडं पुढे. ॲप्लिकेशन 20 नोव्हेंबरपासून 30 नोव्हेंबरपर्यंत आहे. टेंटेटिव्ह एक्झाम डेट 15 डिसेंबर आहे, ज्या दिवशी IDBI JAMची परीक्षा येऊ शकते. त्याबद्दल मी व्हिडिओच्या पुढच्या पार्टमध्ये बोलेल. एक्झाम ही फक्त इंग्लिशमध्ये होईल. प्रत्येक प्रश्नाला 5 ऑल्टरनेटिव्ह असतील आणि 25% निगेटिव्ह मार्किंग असेल. सेक्शनल कट ऑफबद्दल काहीही बोलण्यात आलेलं नाही. एक्झामची जी डिफिकल्टी लेवल आहे ती माझा अंदाज जी आहे ती RRB PO मेन्स इतकी किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल. त्याच्या एवढी किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल, त्याच्यावरती नसेल, तेवढी किंवा त्यापेक्षा कमी. 40 मार्काचे 5 सेक्शन आहेत, त्यामध्ये कम्प्युटरसारखा विषयसुद्धा 40 मार्काला आहे. त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांचे क्वांट रिझनिंग इंग्लिश चांगलं नाही आहे हे विद्यार्थी GA आणि कम्प्युटरमध्ये चांगले मार्क जे आहेत ते मिळवू शकतात. बाकी बिलकुल त्याच पद्धतीने एक्झाम पुढे आहे. आपण थोडंसं पुढे आलो की ॲप्लिकेशन फॉर्मची डिटेल दिली की ॲप्लिकेशन कसं भरायचं काय भरायचं. एक्झाम एकदम ट्रान्सपरंट पद्धतीने यांची जी ते होत असते. ह्यांची झाली, फेडरल बँकेत झाली. फेडरल बँकेनं तर एक्झाम IBPSकडे काढून दुसऱ्या एजन्सीला दिली, पण त्याच्यानंतर पण मुलांचे सिलेक्शन होत आहेत. याचा अर्थ ह्या जुन्या बँका आहेत, 100 वर्ष जुन्या बँका आहेत, ह्या खूप व्यवस्थित पद्धतीने स्टाफ आणि HRचा पार्ट जो आहे तो निवडत असतात. थोडासा पुढे जो स्क्राईब एक्झामसाठी पाहिजे असेल तो 1 स्टेप बिलो असं कुठेही मेन्शन नाही आहे, त्यामुळे कसलाही कोणताही स्क्राईब जो आहे तो चालून जाईल. पुढे या एक्झामसाठी आपण जर पाहिलं तर येस हा झाला एवढा पार्ट. काही तुम्हाला मदत लागत असेल त्यांनी कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे. कॉन्टॅक्ट नंबर ऑब्व्हियसली मँगलोरचा असल्यामुळं इंग्लिशमध्ये बोलावं लागेल तुम्हाला. बघा आता त्यापेक्षा काही लोक डाऊट असलेले पण म्हणतील नको, मला कसलाही डाऊट नाही आहे. सर ही एक प्रायव्हेट बँक आहे, माझा जॉब सिक्युअर असेल का. पहिलं जॉब मिळव. ह्यांचा 3 ठिकाणचा जो जॉब आहे, मी आधी सांगत मी 3 बँकांचे नाव घेतो तुम्हाला. फेडरल बँक, कर्नाटका बँक आणि साऊथ इंडियन बँक. ह्या बँका 100 वर्ष जुना आहे. जेवढा तुमचा नॅशनलाइज बँकेचा जॉब तुमचा सेफ आहे तेवढा त्यांचासुद्धा सेफ आहे. अजून जेवढ्या काही सरकारी योजनेचा ताण जो आहे तो नॅशनलाइज बँकवर पडतो, यांच्यावर तसला कुठलाही ताण नसतो. जसं की आता खूप जास्त परेशानीमध्ये, खूप जास्त कामात लाडकी बहीण योजनेच्या काळामध्ये हे बँकर्स होते, पण असा कुठलाही एक्स्ट्रा लोड जो आहे किंवा पीक विमा असेल, पीक विमा याच्या आधी तुमच्या मे जून जुलैच्या आसपासचा पीक कर्ज आहे, हा सगळा जो पार्ट आहे ह्याच्यापासून हे लोक खूप काय म्हणतात सेफ आहेत आणि कामाचा लोड कोणत्याही नॅशनलाइज बँकांपेक्षा कमीच आहे. सर हा माझा वर्क एक्सपिरियन्स SBI CBOला किंवा RRB आणि पब्लिक सेक्टर बँक स्केल 2ला चालेल का. SBI CBOला मला थोडासा डाऊट आहे, कारण ही पोस्ट जी आहे ही क्लरिकल आहे. बँक प्रायव्हेट असेल तर तुमचं प्रमोशन येऊन जर ही पोस्ट त्यांनी ऑफिसरची सांगितली तर चालून जाईल, आणि ही पोस्ट ऑफिसरची नाही सांगितली तर अशा केसमध्ये तुम्हाला ऑफिसर होऊन मग तो अनुभव घ्यावा लागेल. बाकी ग्रामीण बँकेच्या स्केल 2ला जिथं जिथं म्हणलेलं आहे की बँकेचा एक्सपिरियन्स चालतो असं म्हणलेलं आहे किंवा शेड्यूल्ड कमर्शियल बँकेचा चालतो म्हणलेलं चालून जाईल, पण ॲज अ ऑफिसर म्हणलं तर चेक करावं लागेल की ही पोस्ट ऑफिसर आहे का. मला असं वाटतं की ही पोस्ट असिस्टंट असावी. थोडं पुढे वर्कलोड, प्रमोशन आणि सॅलरीबद्दल तुम्हाला सांगितलंच की आपल्या नॅशनल बँकांपेक्षा जास्त असते, कारण की हे IBA ॲफिलेटेड आहे, इंडियन बँक्स असोसिएशन. प्रमोशन आणि वर्कलोड ह्या दोन्हीसुद्धा गोष्टी 4-5 वर्षाला प्रमोशन आहेत, आणि वर्कलोड बाकी नॅशनल बँकांपेक्षा कमी आहे. परीक्षेची डिफिकल्टी लेवल RRB PO मेन्सच्या आत कमी, तेवढी नाही त्यापेक्षा कमी असेल, आणि त्याच्यासाठीचा स्टडी प्लॅन एक्स्ट्रा करायचं काहीच नाही. हार्डली तुमच्याकडे 25 दिवसापेक्षा कमी वेळ शिल्लक आहे. 25 दिवसापेक्षा कमी वेळ शिल्लक आहे. जो अभ्यास तुम्ही इतर एक्झामसाठी केलेला आहे तोच अभ्यास इथं वापरायचा, आणि त्यासाठी वेगळ्या टेस्ट देण्याची पण मी आवश्यकता मला वाटत नाही, कारण की जर का तुम्ही RRB PO मेन्स दिली असेल, IBPS PO प्री दिली असेल, आता ह्या एक्झाम आता दिल्या असतील तर त्याच फ्लोमध्ये ही एक्झामसुद्धा होऊन जाईल. सर ही एक्झाम IBPS कंडक्ट करत नाही असं वाटतंय, तर ही एक्झाम ट्रान्सपरंट होईल का. मी आता चेक केलं, मी चेक केल्याच्या नंतर मला ह्या एक्झामचं जे फॉर्म पण बघितला, पण जसं IBPS ऑनलाईन डॉट समथिंग काय येतं तसं दिसलं नाही. तर मला असं वाटतं की ह्यांनीसुद्धा फेडरल बँकेसारखं IBPSच्या ठिकाणी दुसरी एजन्सी नेमलेली आहे, पण या बँकांवर तुम्ही डाऊट घेण्याचा 0% चान्स आहे, कारण की फेडरल बँकेने त्यांची एजन्सी चेंज केल्याच्या नंतरसुद्धा आपले मुलं आधी जेवढे व्हायचे किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त सिलेक्ट होत आहेत. तर हे असं. पुढे
IDBI जॅम आणि सर कर्नाटका बँक एका दिवशी आलेले, मी काय करू? जर बँक म्हणून तुम्हाला दोघांपैकी ॲज अ एम्प्लॉई म्हणून पाहिजे असेल तर ही बँक चांगली आहे. बरं, मी IDBI जॅमची तुम्हाला एक्झाम डेट टेंटेटिव्ह 15 डिसेंबर सांगितली आहे, पण जे IDBIमध्येच अजून एक पोस्ट आलेली आहे ॲग्रिकल्चर मुलांना, त्यांची एक्सपेक्टेड एक्झाम 22 जानेवारीला आहे. तर जे ॲग्रीवाले मुलं आहेत त्यांना एक्झाम द्यायची असेल तर ते IDBI पण भरू शकतात, जी 22 डिसेंबरला होईल, आणि सोबत 15 डिसेंबरवाली ही पण भरू शकतात. पण ह्या दोन्ही एक्झाम जर एका दिवशी आल्या असतील आणि तुम्हाला वाटतं सिलेक्शन झालं पाहिजे, सिलेक्शनचे जास्त चान्सेस इकडे आहेत बरं का. रिझन काय? ही मोठी बँक आहे आणि जागा जास्त आहेत, वेटिंग जास्त निघते. पण ॲज अ बँक म्हणून तुम्हाला काम करायचं असेल तर इकडे तुम्ही जाऊ शकता. आणि तुम्ही बघा या येणाऱ्या दिवसामध्ये तुम्ही जर चेक केलं व्यवस्थित तर खूप जण जे ते इकडे अप्लाय करतील, महाराष्ट्राचे पण कर्नाटकाचे मुलं पण. तिकडे नंबर ऑफ ॲप्लिकेशन एका दिवशी एक्झाम असल्यामुळे कमी येण्याचे चान्सेस आहेत. तर ते तुम्ही ठरवा. ॲग्रिकॉस मुलांनी इकडे ॲग्री आणि इकडे कर्नाटका बँक दोन्हीकडे अप्लाय करायचं. बाकी इथं ज्यांना बँक चांगली पाहिजे म्हणजे ज्यांना स्वतःला ॲज अ एम्प्लॉई म्हणून बँक चांगली पाहिजे त्यांनी कर्नाटका बँक करायची, ज्यांना सिलेक्शनची प्रॉबिलिटी वाढवायचं त्यांनी IDBI जॅम करायचं, हे सांगेल. इंटरव्ह्यू लोकेशन मी सांगितलं मँगलोरच्या शिवाय त्यांनी एक्स्ट्रा मागच्या वेळेस मुंबई ॲड केलं होतं. तुम्ही लोकांनी जास्तीत जास्त लोकांनी अप्लाय करा, इथून निकाल काढा, ऑटोमॅटिकली सेंटर त्यांना द्यावंच लागतं इंटरव्ह्यूचा रेशो ते काही सांगत नाहीत. पण एवढं नक्की आहे की पुढचा 1-2 वर्ष जे ते कंटिन्युअस वेटिंग लिस्ट काढून वेटिंग लिस्टच्या माध्यमातून मुलांना घेतात. नवीन तुम्हाला असं वाटेल की 100 लोकांचे इंटरव्ह्यू घेतले, आता 1:3 मध्ये की 33 लोकांना त्यांनी घ्यायला पाहिजे होतं, पण अचानक असं दिसेल की 15 लोकांचे सिलेक्शन झालेले आहेत, कमी लोकांचे झाले. का? तर जास्त रेशोमध्ये बोलवले असतील. पण हळूहळू त्याच्यानंतर जे ते पुढचं वर्षभर वेटिंग लिस्ट काढत ते नक्कीच ते आकडा 40पर्यंत घेऊन जात असतील, नक्कीच ते आकडा 40पर्यंत घेऊन जात असतील. तर अशा पद्धतीनं ह्या गोष्टींचे फायदे आहेत. फायदे तोटे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. IDBI सोबत तुलना करून सांगितली आहेत. कुणी IDBIला करायचं, कुणी IDBI जॅमला करायचं, कुणी कर्नाटका बँकेला करायचं. पण एवढं नक्की आहे की ह्या बँकेमधला, कर्नाटकामधला, फेडरल बँकेमधला आणि साऊथ इंडियन बँकेमधला मुलांचा हॅपीनेस इंडेक्स जो आहे तो इतर कोणत्याही नॅशनलाइज बँकांपेक्षा, तुम्ही SBI घ्या, तुम्ही पंजाब नॅशनल बँक घ्या, बँक ऑफ महाराष्ट्र घ्या, इथल्यापेक्षा ह्या पोरांचा हॅपीनेस इंडेक्स चांगला आहे. ऑब्वियसली पगार तर जास्त आहेच, पण त्याच्यासोबत त्यांचं जे खुश राहण्याचं प्रमाण आहे हा सुद्धा पार्ट त्यामध्ये जास्त आहे. बाकी तुम्ही लोक सुज्ञ आहात, तुम्ही याच्याबद्दलचा व्यवस्थित निर्णय घ्याल. आणि जर का IDBIनं तर ह्यांनी ते एक्झाम डेट सांगितलेली आहे, IDBIनं अजून एक्झाम डेट सांगितलेली नाही, मी माझ्या हिशोबानं एक्सपेक्टेड सांगतोय, ही सुद्धा डेट बदलली तर अशा केसमध्ये ह्याही पोरांना दोन्ही ठिकाणी अप्लाय करता येईल आणि अशा वेळेला लॉटरी लागू शकते. हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ह्या सुद्धा एक्झामला अप्लाय करा. धन्यवाद.